नमस्कार मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन CEO कोण झालेले आहे? अमित अग्रवाल. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत, नक्की सांगा. त्यानंतर बघा, पहिले आधार कार्ड कधी देण्यात आलेले होते? 29 सप्टेंबर 2010 मध्ये पहिले आधार कार्ड देण्यात आलेले होते. आधार कार्ड रंजना सोनवणे, टेंबली, नंदुरबार या गावच्या महिलेला देण्यात आलेले होते, लक्षात असू द्या. अलीकडेच UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा कायदा झालेला आहे 2016 मध्ये. हा पॉईंट लक्षात असू द्या मित्रांनो. ओके, त्यानंतर आणखी एक पॉईंट कोणता लक्षात घ्या, 8 नोव्हेंबर 2016ला 8 नोव्हेंबर 2016ला भारतामध्ये नोटबंदी सुद्धा करण्यात आलेली होती, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा काय करण्यात आल्या होत्या? बंद करण्यात आलेल्या होत्या. तर पुढे जो आपण, संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार कोणत्या गावाला दिलेला आहे? धोर्डो, कच्छ, गुजरात या गावाला देण्यात आलेला आहे. मग संयुक्त राष्ट्र पर्यटन संघटना, ठीक आहे, याची स्थापना कधी झाली? तर 1946 मध्ये झालेली आहे. मुख्यालय मित्रांनो माद्रिद, स्पेन या ठिकाणी. आणि जागतिक पर्यटन दिवस कधी असतो? तर तो असतो 27 सप्टेंबरला. आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस असतो 25 जानेवारीला. आणखी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा असतो. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो? 25 जानेवारी. आणि त्याच दिवशी राष्ट्रीय पर्यटन दिवस असतो. परंतु जागतिक पर्यटन दिन म्हटला तर 27 सप्टेंबर लक्षात ठेवा. त्यानंतर IQ एअर या संस्थेच्या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित शहर भारतातील कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे मित्रांनो दिल्ली. तिथले CM कोण आहे? अरविंद केजरीवाल. बघा मित्रांनो, अरविंद केजरीवाल यांचा आप हा पक्ष आहे, आम आदमी पार्टी. हा 2012चा आहे मित्रांनो, हा 2012चा आहे. आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे झाडू. आणि सध्या आप या राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा काय आहे? दर्जा आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहे? तर विनय कुमार सक्सेना. मोस्ट टाइम करा, राज्यपालवर आधारित प्रश्न विचारले जातात. दिल्लीचे नायब राज्यपाल आहे विनय कुमार सक्सेना. आणि दिल्ली संबंधित कलम कोणती आहे? तर ती आहे 239 AA कलम. 69वी अमेंडमेंट 1991 मध्ये ही कलम ॲड करण्यात आलेली होती. चला, बॅलन डी'ओर पुरस्कार 2023चा 8व्यांदा कोणाला भेटलेला आहे? तर लिओनेल मेस्सी यांना भेटलेला आहे. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की लिओनेल मेस्सी हे कोणत्या देशाचे खेळाडू आहे? ते अर्जेंटिना या देशाचे खेळाडू आहे. आणि क्लब आहे मित्रांनो सेंट पॅरिस जर्मन. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा लिओनेल मेस्सी यांच्या टी-शर्टचा किती नंबर आहे? नक्की सांगा माहीत असेल तर. त्यानंतर फिफा वर्ल्ड कप 2022. फिफा वर्ल्ड कप 2022 दोहा, कतार या ठिकाणी भरलेला होता. आणि विजेता देश अर्जेंटिना होता आणि उपविजेता होता फ्रान्स. यामध्ये गोल्डन बॉल पुरस्कार लिओनेल मेस्सी यांना मिळाला होता. गोल्डन बूट पुरस्कार एम्बाप्पे जे की फ्रान्सचे आहे. आणि गोल्डन ग्लोव्ज अवॉर्ड एमी मार्टिनेज यांना भेटला होता जे की अर्जेंटिनाचे आहे. हे 3 पॉईंट तुम्हाला जोड्या लावणीमध्ये विचारल्या जाऊ शकते मित्रांनो, व्यवस्थित पाठ करून घ्या. त्यानंतर फिफा 2026 हा भरणार आहे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशामध्ये. या 3 देश मिळून मित्रांनो एक नाप्टा नावाची संस्था 1994ची. एक वेळा नेटवर नक्की सर्च करून बघा, तुम्हाला हे 3 देश दिसतील, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा. आणि याच ठिकाणी 2026चा फिफा वर्ल्ड कप भरणार आहे, कारण फिफा वर्ल्ड कप दर 4 वर्षांनी भरतो. त्यानंतर 2030चा कुठे भरणार आहे? मोरोक्को, पोर्तुगाल, स्पेन आणि उरुग्वे या ठिकाणी. 34चा भरणार आहे सौदी अरेबिया. अलीकडेच डिक्लेअर करण्यात आला आहे, लक्षात असू द्या. मग बॅलन डी'ओर पुरस्कार महिला गटामध्ये कोणाला भेटलेला आहे? तर अँटाना बोनमाटी ज्या की स्पेनच्या आहे, यांना भेटलेला आहे. चला, त्यामुळं लिओनेल मेस्सी सोबत यांचं पण नाव तुम्हाला पाठ ठेवायचं आहे मित्रांनो. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे ब्रँड अँबॅसिडर कोण झालेले आहे? ते झालेले आहे महेंद्रसिंग धोनी. आणि SBIची स्थापना कधीची आहे? 1 जुलै 1955ची स्थापना आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. ED गोरवालानुसार SBI बँकेची काय करण्यात आली होती? स्थापना करण्यात आली होती. इम्पिरियल बँकेची स्थापना 1921ची होती. त्या इम्पिरियल बँकेचं रूपांतरण SBI मध्ये करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, लक्षात असू द्या. एक पुस्तक सध्या चर्चेमध्ये आहे, ब्रेकिंग द माउल्ड. हे पुस्तक आहे मित्रांनो रघुरामजी राजन यांचं, जे की RBIचे माजी गव्हर्नर राहिलेले आहे. ठीक आहे, ब्रेकिंग द माउल्ड म्हणजे होते साचे को तोडणं, लक्षात असू द्या, साचे को तोडणं. ठीक आहे, एक साचा असते, त्या साच्याला तोडणं, त्याला म्हटलं जाते ब्रेकिंग द माउल्ड. त्यांची इतर काही बुक आहे, द थर्ड पिलर. आणि एक आहे मित्रांनो आय डू व्हॉट आय डू. आय डू व्हॉट आय डू हे त्यांचं काय आहे? पुस्तक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इथे,
आय डू व्हॉट आय डू असं करा, ठीक आहे, कॅन नको याच्यामध्ये. त्यानंतर पहा, भारतात 6,000 मोठी धरणे आहेत, त्यापैकी 80% धरणे हे जुने आहे म्हणते, लक्षात असू द्या. आणि आपल्या इथे जे धरणे आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे धरणे तयार करण्यात आले होते ते टेनिसी खोऱ्या USA याच्या धर्तीवर आपण तयार केलेले होते, लक्षात असू द्या. ओके, ज्यामध्ये भाकरा नांगर धरण होतं, दामोदर होतं, हिराकुंड होतं, कोसी धरण होतं, हे लक्षात असू द्या. मग आता भाकरा नांगर धरण हे सतलज नदीवर आहे, दामोदर हे पश्चिम बंगालमध्ये येते, हिराकुंड महानदीवर धरण आहे ओडिशामध्ये येते, आणि कोसी बिहार. म्हणूनच बघा, बिहारचे दुःखाश्रू कोसी नदीला म्हटलं जाते. प्रमाणे बघा मित्रांनो, दामोदरला पश्चिम बंगालचे दुःखाश्रू म्हटलं जाते. धरणांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? चीन या देशाचा, दुसरा लागतो अमेरिकेचा, आणि 3 नंबर लागतो मित्रांनो आपला. सो पॉईंट लक्षात असू द्या, रिपोर्ट महत्त्वाचा आहे. नवे राष्ट्रीय सहकार धोरण 2023 सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, 47 सदस्यीय. आणि आपले सहकार मंत्री कोण आहे? ते आहे मित्रांनो अमित शहा. ठीक आहे. सो राष्ट्रीय नवे सहकार धोरण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणती कमिटी आहे? सुरेश प्रभू समिती. ठीक आहे. त्यानंतर पहा, आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा पोलिसिंग परिषद 2023 मित्रांनो केरळ या ठिकाणी पार पडलेली आहे. कोणत्या ठिकाणी? केरळ या ठिकाणी. मोस्ट टाइम करा, सायबर सुरक्षा आणि पोलिसिंग परिषद केरळ. त्यानंतर गगनयान मिशनसाठी एक रोबोट तयार करण्यात आलेला आहे, त्या रोबोटचं नाव आहे योम मित्र. मोस्ट टाइम करा. ओके, योम मित्र. त्यानंतर तालुका स्तरावर ई ऑफिस प्रणाली राबवणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे मित्रांनो वर्धा. मोस्ट टाइम करा. ठीक आहे, वर्धा ठरलेला आहे. त्यानंतर पहा, कोणती संस्था भारतातील जगभरातील वंचित मुलांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काम करते? तर ती आहे प्रथम संस्था. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकते की प्रथम संस्था कशा संबंधित कार्य करते? तर मुलांच्या शिक्षणासंबंधित कार्य करते. आणि अलीकडेच प्रथम या संस्थेला इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. मग ही प्रथम संस्था कधीची आहे? ही प्रथम संस्था आहे मित्रांनो 1995ची, आणि याचे संस्थापक होते माधव चव्हाण आणि फरीदा लांबे. आजच्या लेक्चरमधला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही याला IMP करा, तुम्हाला 100% हा प्रश्न पेपरमध्ये दिसेल मित्रांनो. ओके, प्रश्न दिलेला आहे, भारताचे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, हिरालाल समरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 12वे मुख्य माहिती आयुक्त ठरलेले आहे. मग मित्रांनो, तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न काय विचारू शकते की यापूर्वी कोण झालेले होते? ते 11वे मुख्य माहिती आयुक्त होते यशवर्धन कुमार सिन्हा. आणि जर विचारलं तुम्हाला की भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? तर ते होते वजाहत हबीबुल्ला. अलीकडे नगर परिषदच्या एक्झाम पार पडल्या, त्यामध्ये हा प्रश्न भरपूरदा विचारलेला आहे. सो तुम्हाला हा पॉईंट आता इथे पाठ ठेवायचा आहे. आयुक्तांना शपथ कोण देते? तर ते देतात मित्रांनो राष्ट्रपती. मग आपल्या राष्ट्रपती कोण आहे सध्या? तर त्या आहे द्रौपदी मुर्मू. मित्रांनो, द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती होण्या अगोदर झारखंडच्या राज्यपाल राहिलेल्या आहे, लक्षात असू द्या. आणि त्यांनी कला शाखेमध्ये पदवी संपन्न केलेली आहे. यावरती आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. त्या संताल आदिवासी समुदायातून येतात. मग निवडणूक कोणत्या कलमांतर्गत येते? तर ते येते कलम 54 अंतर्गत. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आहे कलम 55 मध्ये. आणि राष्ट्रपती पद हे कलम 52 नुसार आहे मित्रांनो. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, कलम 19(1)(a) मध्ये माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. विधान चुकी बरोबर आहे. आणि लक्षात असू द्या, या आधारावर RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 करण्यात आला होता, आणि त्याची अंमलबजावणी 12 ऑक्टोबर 2005 पासून झालेली होती. जागतिक माहिती अधिकार दिवस कधी असतो असा जर प्रश्न विचारला तर लक्षात असू द्या, जागतिक माहिती अधिकार दिवस हा 28 सप्टेंबरला असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती अधिकार लागू करणारा जगातील पहिला देश कोणता होता? तर तो होता स्वीडन. व्यवस्थित पाठ करून घ्या. ओके, हा लक्षात ठेवा की RTI जो आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, यामध्ये एकूण 31 कलम आहे. त्यानंतर 6 प्रकरण आहे आणि 2 परिशिष्ट आहे. 31 कलम, 6 प्रकरण आणि 2 परिशिष्ट आहे, लक्षात असू द्या. केंद्रीय माहिती आयोगाची कलम कोणती आहे? 12. आणि राज्य माहिती आयोगाची कलम आहे 15. 12 आणि 15 3चा फरक आहे, लक्षात असू द्या. 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोग आणि 15 मध्ये राज्य माहिती आयोग. तुम्हाला मेन्स क्लर्क एक्झाममध्ये यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते असा जर प्रश्न विचारला तर लक्षात असू द्या, सुरेश व्ही जोशी हे होते. आणि सध्याचे कोण आहे? तर ते आहे सुमित मलिक, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त. चला, त्यानंतर दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, भारतीय संरक्षण प्रकल्पात 100% FDI प्राप्त करणारी पहिली कंपनी सॅब कंपनी ठरलेली आहे, जे की स्वीडन या देशाची आहे. मग FDI म्हणजे काय होतो? FDI म्हणजे होते फॉरेन डायरेक्ट
FDI म्हणजे होती मित्रांनो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट। आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमुळे भारतीय परकीय चलन साठ्यामध्ये वाढ होती मित्रांनो। आशियातील सर्वात जुना शेअर मार्केट कोणता आहे? BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1975चा, आणि त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा सध्या सर्वात मोठा शेअर मार्केट आहे भारतातला, हा आहे 1992चा। मित्रांनो भारतातील सर्व शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचं काम SEBI करत असते, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, आणि मुख्यालय आहे मुंबईला। आणि अलीकडेच SEBIच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून माधवी पुरी बुच यांची निवड करण्यात आली आहे, हा पॉईंट तुम्ही नंतर बघा। पहिली जागतिक हळद परिषद कुठे पार पडलेली आहे? तर ती मुंबईला पार पडलेली आहे मित्रांनो। ओके, सो पहिली जागतिक हळद परिषद कुठे बघा मित्रांनो, पहिली जागतिक हळद परिषद कुठे पार पडलेली आहे? मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे। सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रामध्ये सांगली या ठिकाणी होते। हळद संशोधन केंद्र कुठे आहे? दिग्रज सांगली या ठिकाणी आहे। त्यानंतर पहा, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य केंद्र या योजनेअंतर्गत एकूण किती केंद्र स्थापन केले जाणार आहे महाराष्ट्रामध्ये? 511। आकडा पाठ ठेवा, विचारला जाऊ शकते पेपरमध्ये। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 5 kg धान्य आपल्याला मोफत मिळत असते मित्रांनो। 2020 मध्ये झाली होती, आणि कोरोना काळात मोफत तांदूळ देण्याची ही योजना होती मित्रांनो। तर या योजनेचा कालावधी आणखी 5 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे, जेणेकरून 80 कोटी लोकांना याचा काय होईल? लाभ होईल। 80 कोटी आकडा लक्षात ठेवा। आणि मिड डे मील योजना ही 15 ऑगस्ट 1995 ची होती, हा पॉईंट लक्षात ठेवा। आणि आता मिड डे मील योजना मित्रांनो PM पोषण या योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर 66वी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा 2023 हे पुणे या ठिकाणी भरणार आहे। पूर्वी ही स्पर्धा धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी होणार होती मित्रांनो, ठीक आहे। तर आता ते पुण्याला होत आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा। तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा 65वी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा कोणी जिंकलेली आहे, आणि विजेते आणि उपविजेते कोण होते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। जागतिक सुनामी जागरूकता दिवस हा 5 नोव्हेंबरला साजरा केला जातो। सुनामी म्हणजे होते मित्रांनो बंदरलाट, आणि सुनामी हा शब्द जपानी शब्द आहे, हा पॉईंट लक्षात असू द्या। अलीकडे स्लिम मित्रांनो, जपानने स्लिम चंद्रयान मोहीम पाठवलेली आहे। सो स्लिम चंद्रयान मोहीम पाठवणारा देश कोणता आहे? तर तो आहे जपान, लक्षात असू द्या। आणि त्यामधील महत्त्वाचे प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प कुठं उभारण्यात येत आहे? पिंगोरी, पुरंदर तालुका, जिल्हा पुणे या ठिकाणी उभारण्यात येत आहे। गिधाड संवर्धन प्रकल्प आहे मित्रांनो, आणि महाराष्ट्रातील पहिला आहे, त्यामुळे तुम्हाला यावरती प्रश्न 100% विचारला जाणार। एक पॉईंट हा लक्षात असू द्या, माळढोक संबंधित एक अभयारण्य आपल्या इथं, ते म्हणजे नान्नज, आणि नान्नज कुठं आहे? नान्नज आहे सोलापूरला। यापूर्वी आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे। ओके, सो माळढोक कशासाठी? सो माळढोकसाठी कोणतं अभयारण्य फेमस? नान्नज। कोणतं अभयारण्य फेमस आहे? नान्नज, सोलापूरला। ओके, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा राधानगरी कशासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी जे आहे कोल्हापूरचं, हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो। कशांसाठी प्रसिद्ध आहे? लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, राष्ट्रीय उड्डाण दिवस हा कधी साजरा केला जातो? 21 ऑक्टोबरला। का बरं? कारण 21 ऑक्टोबर 2016ला उडान योजना आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आली होती। कारण भारतामध्ये उडान योजना सुरू करण्यात आली होती। उडान म्हणजे काय? उडे देश का आम नागरिक, लक्षात असू द्या। मेन्स एक्झाममध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे की उडान योजना कधी सुरू झाली, हा प्रश्न आला होता। ऑप्शनमध्ये होता ऑक्टोबर 2016। ओके, सो ऑक्टोबर 2016 म्हणजेच 21 ऑक्टोबर 2016। भारताचे राष्ट्रीय उड्डाण मंत्री कोण आहेत? ज्योतिरादित्य सिंधिया, पॉईंट लक्षात ठेवा। आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, जगभरातील 100 देशात आयुर्वेद दिवस साजरा केला जातो मित्रांनो। दरवर्षी धनतेरसच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो। ओके, तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा या वर्षी धनतेरस कोणत्या दिवशी आहे? तोच दिवस आपण आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करतो। ओके, मोस्ट टाइम करा। आणि भाऊदाजी लाड यांनी भाऊदाजी लाड यांनी कुष्ठरोगावर औषध शोधून काढली होती, म्हणून त्यांना धन्वंतरी या नावानं सुद्धा ओळखलं जाते। हा इतिहासाशी रिलेटेड आपण पॉईंट इथं घेतलेला आहे। पहिला प्रश्न दिलेला आहे, WHOच्या अलीकडील रिपोर्टनुसार भारतातील 188 दशलक्ष लोक हे हायपरटेन्शन या आजाराने ग्रस्त आहे मित्रांनो। ओके, सो युनोने अलीकडे एक रिपोर्ट पण पब्लिश केला होता, ज्यामध्ये 415 दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर पडलेले होते, आणि यावरती आयोगाने प्रश्न पण विचारलेला आहे। त्यामुळे तुम्हाला हा पण आकडा येऊ शकतो मित्रांनो। ओके, त्यानंतर पहा, मग आता WHO चर्चेमध्ये आहे, तर WHOचे महासंचालक तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर WHOचे सध्याचे महासंचालक आहे टेड्रोस अधोनम, जे की इथिओपिया या देशाचे आहे मित्रांनो। ओके, लक्षात असू द्या, इथिओपिया नावाचा देश आहे, त्या देशाचे ते व्यक्ती आहे। आता WHOचं मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा आहे। तुम्ही बघा मित्रांनो, WHOचं मुख्यालय जिनिव्हाला आहे। वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय WTOला आहे। इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं मुख्यालय
जिनिव्हा स्वित्झर्लंडला आहे. त्यानंतर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे हवामानशास्त्र संस्था आहे, याचं पण मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. तर मग एक पॉईंट लक्षातच ठेवून घ्या तुम्ही आता, तो म्हणजे हा की जिनिव्हा कोणत्या नदीवर आहे. तर पाठ करा, कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं लंडन जे आहे हे थेम्स नदीच्या काठी आहे मित्रांनो, थेम्स. ठीक आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला विचारलं जाऊ शकते की जिनिव्हा कोणत्या नदीकाठी आहे, तर ते रोन नदीवर आहे मित्रांनो. आणि WHO आणखी एका गोष्टी चर्चेत आहे मित्रांनो, ते म्हणजे 7 एप्रिल 1948ला WHOच्या स्थापनेला 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण झाले आहे. तर म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे WHOवर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ हायड्रोलॉजी रुरकी उत्तराखंड या ठिकाणी उभारण्यात येत आहे मित्रांनो, उत्तराखंडमधलं ठिकाण आहे. मग आपल्याला माहीत पाहिजे की सिलिकॉन व्हॅली कुठे आहे, बंगळुरू कर्नाटक. सायलेंट व्हॅली आहे केरळला. त्यानंतर पिन व्हॅली आहे हिमाचल प्रदेशला. तर व्हॅली ऑफ फ्लॉवर म्हणून उत्तराखंडला ओळखलं जाते मित्रांनो. मोस्ट टाइम करा, सगळ्या व्हॅल्या मी चारही एका ठिकाणी लिहून दिलेल्या आहे, त्या व्यवस्थित पाठ ठेवा. टाइम आउट होणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे अँजेलो मॅथ्यूस, जो की श्रीलंका या देशाचा आहे. आणि ही मॅच बांगलादेश विरुद्ध सुरू होती मित्रांनो. ओके, तर काय नियम असतो की एखादा ग्राउंडमधला प्लेयर आउट झाल्यानंतर त्याला बाहेर जावे लागते आणि बाहेरच्या खेळाडूला आतमध्ये यावे लागते. बाहेरच्या खेळाडूला मित्रांनो 2 मिनिटाच्या आत यावं लागते. मात्र अँजेलो मॅथ्यूस ते करू शकले नाही, म्हणून लक्षात घ्या टाइम आउट होणारा ते जगातील कितवा खेळाडू ठरलेला आहे, तर अँजेलो मॅथ्यूस हे पहिलेच खेळाडू ठरलेले आहे मित्रांनो. ओके, ते श्रीलंकेचे आहे. S-400 क्षेपणास्त्र भारतानं रशियाकडून घेतलं होतं, हा पॉईंट आपल्याला माहित होता. परंतु अलीकडेच S-400चं नवीन नाव सुदर्शन असं करण्यात आलेलं आहे. पाठ कसं ठेवायचं, या S म्हणजे सुदर्शन लक्षात ठेवा तुम्ही. ओके, आणि राफेल विमान आपण कोणाकडून घेतला होता, तर लक्षात असू द्या राफेल विमान आपण कोणाकडून घेतले होते, तर राफेल विमान आपण फ्रान्सकडून घेतले होते मित्रांनो. तर चिनूक नावाचं हेलिकॉप्टर हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं होतं. हे क्षेपणास्त्र वगैरे विमान वगैरे हे पाठ ठेवत चला मित्रांनो. त्यानंतर वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्ड 2023 शांता थोटम यांना भेटलेला आहे. आणि इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपला कितवा क्रमांक लागतो, तर बघा आपला वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपला 40वा क्रमांक लागतो. ब्रिक्स संघटनेची स्थापना इथं 2009 दिलेली आहे, पण माझ्या मते आय थिंक ब्रिक्स संघटनेची स्थापना 2006ची आहे आणि कार्यारंभ आय थिंक काहीतरी 9 मध्ये सुरू झालेला होता. ठीक आहे, एकदा तुम्ही हे चेक करून घ्या. ब्रिक्समध्ये पूर्वी 5 सदस्य देश होते, जसं की बी म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. पण अलीकडे मित्रांनो नवीन 6 देश सहभागी होणार आहे, म्हणजे आता 11 सदस्य संख्या होणार आहे ब्रिक्सची. तर ती 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे मित्रांनो, हा पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर उज्ज्वला योजना 1 मे 2016ला सुरू झाली होती बलिया उत्तर प्रदेश इथून. उज्ज्वला 2 योजना मित्रांनो 10 ऑगस्ट 2021ला सुरू झाली होती महोबा उत्तर प्रदेश इथून, महुआ उत्तर प्रदेश या ठिकाणाहून. त्यानंतर 23-24 2026-27 ठीक आहे 3 वर्षासाठी ही योजना वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर उज्ज्वल डिस्कॉम योजना लक्षात असू द्या 24x7 म्हणजे 24 तास वीज उपलब्ध करून देणे, तसंच वीज कंपन्याचे आरोग्य सुधारण्यासंबंधित उज्ज्वल डिस्कॉम आहे. आणि एक आहे उजाला योजना. उजाला योजना आहे मित्रांनो LED बल्ब वितरणासंबंधित. सो उज्ज्वला, त्यानंतर उज्ज्वल डिस्कॉम आणि उजाला ह्या तीनही योजना आता तुम्ही पाठ ठेवा. जिथे कन्फ्युजन होतात मुलांचं ते तुम्ही क्लिअर ठेवा मित्रांनो. अमित दास गुप्ता यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. विधान चुकी बरोबर, तर बरोबर आहे. आणि हा प्रश्न माझ्या ऐकून मोस्ट टाइम पे करा, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. पहिला ऑनलाईन कचरा विनिमय कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे, तर आंध्र प्रदेशने सुरू केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पहा धुमाळवाडी सातारा महाराष्ट्रातील पहिलं फळाचं गाव ठरलेलं आहे मित्रांनो. कोणत्या तालुक्यात येते ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पारपुली सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील फुलपाखरांचं पहिलं गाव होतं, तर महादरे सातारा हे देशातील पहिलं फुलपाखरांचं गाव होतं. इथं थोडंसं मला कन्फ्युजन वाटत आहे, ते तुम्ही कन्फ्युजन मित्रांनो प्लीज तुम्ही दूर करा. ठीक आहे, त्यानंतर पहा भिलार हे साताऱ्यातील गाव असून महाराष्ट्रातील ते पहिलं पुस्तकाचं गाव ठरलेलं आहे मित्रांनो. ओके, राज्यातील वृक्ष अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आसाम राज्याने अमृत वृक्ष नावाचं आंदोलन सुरू केलं आहे. विधान आसामची राजधानी कोणती आहे मित्रांनो, दिसपूर. आसाममध्ये सगळ्यात महत्त्वाची नदी आहे ब्रह्मपुत्रा, आणि या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये कोणतं बेट आहे, एक बेट आहे, त्याचं नाव आहे माजुली बेट मित्रांनो. ओके, तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क जे आहे ते आपल्याला आसाममध्येच बघायला मिळते, जे एक शिंगी गेंड्यासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे मित्रांनो. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे अलीकडे अरुणाचल प्रदेश राज्याने श्रमिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना सुरू केलेली आहे अरुणाचल प्रदेश या राज्याने. तर हे विधान कसं आहे, अगदी बरोबर आहे. तर बघा 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केलेली होती.
यामध्ये त्यांनी 500 रुपये आणि 1000 रुपयेची नोट जी आहे हे बंद होण्याचे घोषित केलेले होते. मग नवीन नोटा आल्या होत्या दोन, एक 500 रुपयाची आणि एक 2000 रुपयाची. आणि नवीन 500 रुपयाची जी नोट आहे त्यावर लाल किल्ला आणि 2000 रुपयाच्या नोटीवर मंगळ यांचं चित्र आहे. मित्रांनो, भारतामध्ये 1946 मध्ये नोटबंदी झाली होती, 1978 मध्ये आणि 2016 मध्ये नोटबंद्या झालेल्या होत्या. ठीक आहे, तर हे तीनही साल तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. 30 नोव्हेंबर 1917ला पहिल्यांदा 1 रुपयाची नोट छापण्यात आलेली होती. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की 1 रुपयाची नोट कधी छापण्यात आली होती? 30 नोव्हेंबर 1917ला. पाठ तर आपल्या इथे कसं 1 रुपयाची नोट, 2 रुपयाची, 5 रुपयाची नोट, त्यानंतर पुन्हा 10 रुपये, 50, तर अशा नोटा राहतात मित्रांनो. ओके, सो महत्त्वाचं काय मग की ह्या सिरीजला म्हणायचं काय? 1, 2, 5च्या या सिरीजला म्हणायचं काय? तर याला म्हणायचं मित्रांनो रेनाल्ड सिरीज. कारण हे तत्व कोण सांगितलं होतं? चार्ल्स रेनाल्ड यांनी सांगितलेलं होतं. आणि आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, अर्थशास्त्रात नेहमी विचारला जातो की वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर सारतो. हे तत्व कोणी मांडलं होतं? तर हे ग्रेशम यांनी हे तत्व मांडलेलं होतं. उदाहरण कसं लक्षात ठेवा, वाईट पैसा चांगल्या पैशाला कसा दूर सारतो? तर आपल्याजवळ जर 10 रुपयाची खराब नोट असली तर ती आपण मार्केटमध्ये देतो आणि चांगली नोट आपल्या जवळ ठेवतो. म्हणजे चांगला पैसा मार्केटच्या बाहेर चालला आणि जो वाईट पैसा आहे तो काय आहे? मार्केटमध्ये आहे, असं तुम्ही जस्ट लक्षात ठेवा. 19 मे 2023ला 2000 रुपयाची नोट चलनातून काढून टाकण्याची अलीकडे घोषणा RBIने केलेली होती. ठीक आहे, मात्र सध्या ते चलनात आहे. त्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स. इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी होय मित्रांनो. ओके, दिलेली आहे 30 नोव्हेंबर 2015ची, पण पॅरिस फ्रान्स या ठिकाणी स्थापना झाली होती. मात्र इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं मुख्यालय गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मित्रांनो महासंचालक आहे अजय माथुर आणि अध्यक्ष आहे RK सिंग. ओके, आणि 95 अलीकडे सदस्य देश झालेला आहे चिले. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यानचे जे देश आहे यांना खुलं सदस्यत्व आहे. कशामध्ये? तर ते आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये. कर्कवृत्त आणि एक आहे मकरवृत्त. ठीक आहे, आणि मधामध्ये येते विषुवृत्त. तर कर्कवृत्त ते मकरवृत्त लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, हा एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवा. कोणते देश येतात? कर्कवृत्त ते मकरवृत्ताच्या दरम्यानचे. चला, त्यानंतर महत्त्वाची काही ठिकाणे पाठ ठेवा. पानिपत हरियाणा या ठिकाणी आहे, बक्सार बिहार या ठिकाणी आहे, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणामध्ये येते आणि प्लासी हे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये येते. तर हे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते. त्यानंतर पहा, 10 रुपयाच्या नोटीवर कशाचं चित्र आहे? कोणार्कचं सूर्यमंदिर आहे ओडिशाचं. तर 20 रुपयाच्या नोटीवर एलोरा लेणी महाराष्ट्रातील आहे. त्यानंतर 50 रुपयाच्या नोटीवर हम्पीचं चित्र आहे कर्नाटकमधील. 100 रुपयाच्या नोटीवर राणी की वाव एक विहीर आहे गुजरातमधील. आणि 200 रुपयाच्या नोटीवर सांची स्तूप आहे मध्य प्रदेशमधील. अलीकडेच हे सौर शहर पण घोषित झालेलं आहे सांची. त्यानंतर 500 रुपयाच्या नोटीवर लाल किल्ला आणि 2000 रुपयाच्या नोटीवर मंगळयान दाखवलेलं आहे. तर हा पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा. त्यानंतर अलीकडे अशी कोणती युद्धनौका आहे जिला एका शहराचं नाव देण्यात आलेलं आहे? तर ती आहे मित्रांनो सुरत युद्धनौका. पाठ ठेवा. ठीक आहे, पहिल्यांदाच एका शहराचं नाव युद्धनौकेला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मग बघा, सुरत हे तापी नदीकाठी आहे. तापी नदीवर एक उकाई प्रकल्प आहे. हा एक्झाममध्ये पण प्रश्न विचारलेला होता. काकरापारा अणुविद्युत प्रकल्प गुजरातमध्येच येतो, लक्षात ठेवा. काकरापारा अणुविद्युत प्रकल्प गुजरातमध्ये येतो. बुराई नदी हे तापी नदीची उपनदी आहे, तर उदाई हे नर्मदा नदीची उपनदी आहे. बघा, हा इथं उकाई प्रोजेक्ट आला तर तापी आणि उदाई नदी आली तर नर्मदा. याच्यात मुलांचं या 2 टॉपिकमध्ये नेहमी कन्फ्युजन होते मित्रांनो, ते तुम्ही क्लिअर करा. ओके, तर बघा मित्रांनो, एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे इथे की भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा आहे. ओके, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी आहे. 2 पॉईंट क्लिअर ठेवायचे. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा आणि महाराष्ट्रातील म्हटलं तर तापी. त्यानंतर पुढे बघा, नर्मदाची लांबी जी आहे 1312 किलोमीटर भारतामध्ये आहे, पण महाराष्ट्रात ती फक्त 54 किलोमीटर आहे. आणि तापी नदीची लांबी भारतामध्ये 724 आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये 208 आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 208 आहे आणि महाराष्ट्रामध्ये नर्मदा फक्त 54 किलोमीटर आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तापी. तर भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे नर्मदा नदी आहे. त्यानंतर बघा, टाईम मॅगझिनच्या कव्हरवर झळकणाऱ्या महिला 2023 कोण ठरलेल्या आहे? तर त्या ठरलेल्या मित्रांनो शेख हसीना आणि त्या बांगलादेशच्या काय आहे? PM. आणि त्यांना अलीकडेच वॅक्सिन हिरो हा अवॉर्ड पण भेटलेला होता. त्यानंतर त्यांचा पक्ष कोणता आहे? अवामी लीग. आणि पिता म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर मुजीबुर रहमान यांना ओळखलं जाते. त्यानंतर वर्ल्ड फूड इंडिया समिट कुठे पार पडलेली आहे? तर दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गवा. गवा म्हणजे मिथून. मिथून या प्राण्याला फूड ॲनिमलचा दर्जा देणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश. लक्षात असू द्या. त्यानंतर 16.1 दशलक्ष टन मालाची हाताळणी करणारं मुंद्रा बंदर हे भारतातील पहिलं बंदर ठरलेलं आहे मित्रांनो. ओके, मोठ्या प्रमाणात तिथं मालाची हाताळणी झालेली आहे. ओके, 16.1 दशलक्ष टन मालाची हाताळणी झालेली आहे. मग काही बंदरे बघूया आपण. गुजरातमध्ये मुंद्रा बंदर, जामनगर, कांडला बंदर, नौखाली बंदर, ओखा बंदर आहे.
महाराष्ट्रामध्ये नावाशेवा बंदर आहे, ज्याला JNPT म्हणून ओळखलं जाते, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. त्यानंतर बघा गोवा, मार्मा गोवा हे ठिकाण गोव्यामधील आहे. मंगरुळ हे बंदर कर्नाटकमधील, कोचीन केरळमधील आहे. अरबी समुद्राची राणी कोचीनला म्हटलं जाते, अरबी समुद्राची राणी कोचीन. त्यानंतर तुतीकोरीन बंदर, ठीक आहे, ज्याला चिदंबरम बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जाते, ते तामिळनाडूमध्ये आहे. एन्नोर बंदराचं नाव आहे कामराजन बंदर, हे सुद्धा तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर चेन्नई बंदर आहे, धनुष्यकोडी बंदर आहे, हे तामिळनाडूमधले आहे. मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम बंदर, मच्छलीपट्टणम बंदर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्या समुद्र किनाऱ्याला कोरोमंडल म्हटलं जाते. हा एक पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा, ठीक आहे. कोणतं बंदर, कोणता किनारा, कोरोमंडल किनारा म्हणून ओळखलं जाते. त्यानंतर पहा ओडिशामध्ये पॅरादीप बंदर आहे, तर हल्दिया बंदर हे पश्चिम बंगालमध्ये आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट्स आहे आजच्या लेक्चरमधले सगळे. त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला IAS कोण होत्या, तर अन्ना राजम जॉर्ज मल्होत्रा ह्या होत्या भारताच्या पहिल्या महिला IAS. त्यानंतर पहिल्या महिला IPS कोण होत्या, किरण बेदी. आणि भारताच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या, कांचन भट्टाचार्य. ओके, कांचन भट्टाचार्य, ज्या की उत्तराखंडच्या पोलीस महासंचालिका झाल्या होत्या. आणि JNPT बंदर 1989चा लक्षात असू द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनलेल्या आहे, रश्मी शुक्ला. त्यापूर्वी सशस्त्र सीमा बलाच्या काय होत्या, प्रमुख होत्या. रश्मी शुक्ला आता सध्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका झालेल्या आहे मित्रांनो. ओके, तर हा एक पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि भारताच्या रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झालेल्या आहे, तर त्या झालेल्या आहे जया वर्मा सिन्हा. लक्षात ठेवायचं. ओके, जया वर्मा सिन्हा. त्यानंतर दीपिका कुमारी कोणत्या खेळात संबंधित आहे मित्रांनो, तर दीपिका कुमारी ह्या तिरंदाजी या खेळात संबंधित आहे. हा पण पॉईंट सगळ्यांनी इथे लक्षात ठेवा. ओके, तिरंदाजी. आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा, आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणारी पहिली IIT कोणती ठरलेली आहे, तर ती ठरलेली आहे मित्रांनो, पहिली IIT ती आहे मद्रास. ओके, सो मद्रास ठरलेली आहे, कारण मद्रास टांझानिया देशातील झांजिबार या ठिकाणी IIT कॅम्पस सुरू करणार आहे. ओके, सो IIT मद्रास चर्चेमध्ये आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर सौर ऊर्जेचा वापर करून समुद्रातील पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्याचा प्रयोग कोण केला होता, IIT मद्रासनेच केला होता. मात्र भारतातील पहिली IIT कोणती होती, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर ती होती खरगपूर, पश्चिम बंगाल, 1951ची. ओके, हायड्रोजनवर चालणारी पहिली बस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आपल्याला, हायड्रोजनवर चालणारी पहिली बस लडाख या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जम्मू आणि काश्मीर या राज्यामधून 31 ऑक्टोबर 2019ला लडाख हा नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेला होता. आणि जम्मू आणि काश्मीर या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जासुद्धा 31 ऑक्टोबर 2019 रोजीच देण्यात आलेला होता. तर बघा, मग हायड्रोजनवर चालणारी पहिली बस लडाख या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, मिथुन म्हणजेच गवा या प्राण्याला फूड ॲनिमल दर्जा देणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे अरुणाचल प्रदेश. अति पूर्वेकडचं राज्य आहे आपल्या भारतामधलं, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश. ओके, हा एक पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण फूड ॲनिमलचा काय देण्यात आलेला आहे, दर्जा देण्यात आलेला आहे मिथुन म्हणजेच गवा या प्राण्याला. सो अरुणाचल प्रदेश हा पॉईंट इथे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे, तर त्या योजनेचं नाव आहे मनोधैर्य योजना. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, मोस्ट MP करा, मनोधैर्य योजना. असू द्या मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना हे 1 मे 1960 झालेली होती. आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. आजच्या तारखेत महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे की युनोने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार भारतातील किती लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहे, असा प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी परीक्षेमध्ये. तर लक्षात ठेवा, 415 दशलक्ष लोक हे गरिबीतून बाहेर पडलेले आहे, असं रिपोर्टने सांगितलेलं आहे. त्यानंतर चर्चेतील दुधवा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, तर बघा, चर्चेतील दुधवा व्याघ्र प्रकल्प हा उत्तर प्रदेश या राज्यामधील आहे. त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा, एक रिहांद प्रकल्प आहे, हा सुद्धा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येतो. लक्षात ठेवायचा आपल्याला पॉईंट. त्यानंतर मिथेन इंधन असलेले अंतराळ रॉकेट कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेले आहे, तर तो देश ठरलेला आहे मित्रांनो चीन. चीन या देशानं जगातील पहिले मिथेन इंधन असलेले रॉकेट प्रक्षेपित केलेले आहे. ओके, मिथेनचं रेणुसूत्र काय आहे मित्रांनो, CH4. लक्षात ठेवा. ओके, सो हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. संत आदी शंकराचार्य यांच्या 108 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण ओंकारेश्वर या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा या पुतळ्याचे काय नाव ठेवण्यात आलेले आहे. ओके, सो या पुतळ्याचे काय नाव ठेवण्यात आलेले आहे ते नक्की तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. 108 उंचीचा हा पुतळा आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरता आवश्यक कार्यपद्धती निश्चितीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे. ओके, सो न्यायमूर्ती शिंदे समिती आहे, न्यायमूर्ती शिंदे समिती आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एक पुस्तक अलीकडे चर्चेमध्ये होतं, वी मेक अल्सो पॉलिसी. या पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर बघा सुभाषचंद्र गर्ग हे वी मेक अल्सो पॉलिसी या पुस्तकाचे काय आहे, लेखक आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, काय दिलेला आहे, सॅटेलाईट नेटवर्क पोर्टल साईट असणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे गुजरात. मोस्ट टाइम फिगरा तुम्हाला माहीत असेल, आपल्या महाराष्ट्राला लागून वायव्येकडे गुजरात हे राज्य येते. ठीक आहे, कोणतं राज्य येते, गुजरात आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येकडे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गुजरातला 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, पालघर, नंदुरबार, धुळे आणि एक आहे लक्षात घ्या नाशिक. ठीक आहे, तर अशा 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे गुजरातला, लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, भारताने या देशाला INS कृपान ही युद्धनौका काय दिलेली आहे, भेट दिलेली आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकते की आपण व्हिएतनाम या देशाला कोणती युद्धनौका भेट दिलेली आहे, त्या युद्धनौकेचं नाव आहे INS कृपान. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लंपी स्किन डिसीज पॉझिटिव्ह स्टेट अलीकडे कोणतं घोषित करण्यात आलेलं आहे, तर ते आहे मित्रांनो नागालँड. आणि नागालँडची राजधानी कोहिमा आहे. आणि नागालँडला एक हॉर्नबिल नावाचा महोत्सव काय केला जातो, साजरा केला जातो. ठीक आहे, हॉर्नबिल लक्षात ठेवायचं आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, खेलो इंडिया वुमन लीगचे ऑफिशियल नाव काय ठेवण्यात आलेले आहे, अस्मिता हे नामकरण करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, एक महाराष्ट्र सरकारची सुद्धा अस्मिता योजना आहे, जे की सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यास संबंधित आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. तरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.